आई आज काय स्पेशल? कोबीचे पकोडे करूया. कोबीचे नको, मुगडाळचे पकोडे कर. चालेल. मुगडाळीचे पकोडे बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी मुगाची डाळ घेतली होती. ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवूया. इकडे आपले 4 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान अशी डाळ भिजलीसुद्धा गेली आहे. आता या डाळीतलं पूर्ण पाणी आपण काढून घेऊया. त्यासाठी मी इथे जाळीचा वापर करणार आहे, त्यामुळे पाणी पूर्णपणे निघून जाईल. पकोड्यांसाठी आपण आलं बारीक चिरून घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला चिरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या चिरून घेऊया आणि कढीपत्तासुद्धा. आता ही भिजवलेली डाळ आपण थोडी थोडी करून पाट्यावर वाटून घेऊया. ही डाळ वाटताना थोडी भरडच ठेवा. आपल्या इकडे सर्व डाळ वाटून झालेली आहे. आता आपण ती एका भांड्यामध्ये काढूया. त्यामध्ये मीठ घालूया आणि चांगलं याला असं फेटून घेऊया. आता त्यामध्ये 1 चमचा आलं, 1 चमचा हिरवी मिरची, थोडं कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा आपण ह्याला फेटून घेऊया. यामध्ये तुम्ही चिमूटभर खायचा सोडा घाला, त्यामुळे भजी छान असे फुलले जातील. आता हाताला थोडं पाणी लावूया आणि तयार केलेलं मिश्रण अलगद तेलामध्ये सोडूया. हाताला तेल लावल्यामुळे पीठही हाताला चिटकत नाही आणि पकोड्यांचा आकार देखील छान येतो. दोन्ही बाजूने आपण ह्याला कुरकुरीत असे फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असे फुलले गेलेले आहेत आणि रंग तर बघा मस्त असा सोनेरी आलेला आहे. आणि या पावसाळ्यामध्ये गरमागरम मुगडाळीचे पकोडे खायची मज्जाच वेगळी असते. तुम्ही इकडे बघू शकता आपले हे मुगडाळीचे पकोडे तयार झालेले आहेत आणि या आवाजावरून तर तुम्हाला कळालेलंच असेल की हे पकोडे किती कुरकुरीत झालेत ते. पकोडे तर तयार झालेत, त्यासोबत चटणी तर हवीच. त्यासाठी 1 वाटी ओलं नारळ, 5 ते 6 लसूण, अर्धा कांदा, काश्मीरी मिरची, चिंचेचं पाणी, चवीपुरतं मीठ, हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊया. गरमागरम मूग डाळीच्या पकोड्यांसोबत ही लाल चटपटीत चटणी सर्व करूया. तुम्ही इकडे बघू शकता मुगडाळचे पकोडे काय मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि इथे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. हे आतून देखील मस्त असे शिजले गेलेले आहेत. मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. मुगडाळीच्या पकोड्यांची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.